नमस्कार, जय महाराष्ट्र. मी भालचंद्र हुलम. प्रभात समाचार लाईव्हमध्ये आपलं मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आज प्रभाग क्रमांक 14मधून आमच्या ताई ज्या इच्छुक उमेदवार म्हणून भाजपच्या वतीने निवडणुकीमध्ये उतरणार आहेत आणि पक्षाने त्यांना संधी दिली तर ते कशा पद्धतीने करतील. सर्वप्रथम ताईनंच मी विचारलं, ताई आपलं नाव, परिचय आणि किती वर्ष आपण राजकारणामध्ये आहेत त्याची माहिती द्याल तर बरं होईल. माझं नाव संजय रोहिदास चव्हाण. मी जवळजवळ 30 वर्ष झालं राजकारणात सक्रिय आहे. शिवसेनेमध्ये जवळजवळ 10 वर्ष मी शाखा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. 4 वर्ष विभाग प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. 5 वर्ष मी शहर सचिव एसीओ म्हणून काम केलेलं आहे. शहर समन्वय म्हणून 5 वर्ष काम केलेलं आहे. 2 वर्ष झालं मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. मला वसई विरार शहर सचिवचं पद मिळालेलं आहे. तेव्हापासून मी 2 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय आहे. ताई काय सांगाल की आपण 2 वर्ष जे काही 1 वर्षापूर्वी परिवर्तन झालं आणि सर्व लाट भाजपकडे जायला लागलेत, तुम्ही प्रभाग 14मधून इच्छुक उमेदवार म्हणून आहेत आणि तशी पक्षाकडे तुमची बोलणी चालू असतील. काय प्रभागामध्ये कामं बाकी आहेत किंवा काय वाटतं तुम्हाला? प्रभागामध्ये म्हणजे कामं बाकी म्हणजे सगळीच कामं बाकी आहेत सर. ह्या प्रभागामध्ये तुम्हाला सांगते, रस्त्याची समस्या असू किंवा रस्त्यावर हे म्हणजे फेरीवाल्यांचं एकदम अतिक्रमण झालेलं आहे. रस्त्यावरचं हे वाहतूक कोंडीची समस्या आहे. तुम्हाला सांगते, मुलांना खेळण्यासाठी मैदानं नाही आहे. वयोवृद्धांसाठी कुठं बसण्यासाठी नानी पार्क नाही आहे का, कुठं गार्डन नाही. 1-2 गार्डन आहे, तिथं पण साफसफाई वेळेवर होत नाही. का इथं या परिसरामध्ये तुम्ही बघशाल ना तर एवढी दुरावस्था झालेली आहे ना का नागरिक एकदम त्रस्त झालेले आहेत. आमचे विधान परिषदेवर आता जसे राजन नाईक आप्पा आमचे निवडून आले तेव्हापासून त्यांनी सगळी कामं हाताशी घेतलेली आहेत करायला. मग काय सांगाल ताई, आता 1 वर्षामध्ये रस्त्यांची कामं झाली पाहिजे होती, नाल्यांची कामं झाली पाहिजे होती, ती त्या पद्धतीने झाली आहे का? अहो साहेब, आता तुम्ही सांगा, 25 वर्षाची जी आहे कोणती कामं ती 1 वर्षामध्ये होत नाही ना. कोणतं पण टेंडर पास करायला, कोणतं हे करायला काय लगेच होत नाही. वरती केंद्रात जावं लागतं, याच्यात जावं लागतं, सगळं काय करूनच कामं होणार ना. आता सगळे आमची काही कामं मंजूर झालेली आहेत. आमदार साहेब आमचे विधान परिषदेमध्ये अजूनपर्यंत नाला सोपारा वसई विरारचा प्रश्न अजून आम्ही कधी आमदाराला तिथं विधान परिषदेत बघितले नाही. पण जसे आमचे आप्पा आमदारीतून निवडून गेलेले तशी आमची कामं तिथं वरच्या लेवलला मांडून त्यांनी काही कामं इथं पास करून सुद्धा आणलेली आहे. आता थोड्या दिवसात त्या कामं जलद गतीनं चालू होतील. मॅडम, आपण बरेच दिवस ताई शिवसेनेमध्ये होता आणि शिवसेनेची काम करण्याची पद्धत एक वेगळ्या पद्धतीने होती. आता तुम्ही भाजपमध्ये असं काय पाहिलं आहे की भाजपमध्ये चांगल्या प्रकारचं काम करायला पाहिजे? शिवसेनेची पद्धत दादा आणि भाजपची पद्धत काहीच वेगळी नव्हती. मी युती पक्षामध्ये जवळजवळ 25 वर्ष काम केलं आहे. 95 पासून 2019 पर्यंत मी युतीमध्ये काम केलं आहे. 19 ते 2023 पर्यंत मी म्हणजे शिवसेनेत काम केलेलं आहे आणि 23 पासून भाजपमध्ये, म्हणजे दोघं एकत्रच होते. काम करण्याची पद्धत एकच आहे सगळ्यांची. म्हणून मला इकडे काहीच असं नाही का मला इकडं असं दिसलं का इकडे कोणतरी नेतृत्व करतोय. काम करण्याचं नेतृत्व बघून आम्ही आलेलो आहे. का मला इकडं तिकीट भेटन किंवा आता इच्छुक म्हणून मी उभी ह्या वार्डमध्ये. पक्षाने जर मला संधी दिली ना तर त्या संधीचं सोनं करील. मी लोकांसाठी काम करेल. आत्तापर्यंत मी 30 वर्ष झालं इथं काम करते. मग ह्या वार्डमधल्या अनेक वर्ष 30 वर्ष इथे काम करत असताना आपण आतापर्यंत संधी कुठच्याही पक्षाकडे मागितली होती, पण आता आपलं जे भारतीय जनता पार्टी आहे त्याच्याकडे तुम्ही तिकीट मागताय आणि काम करणार आहे. 14ची व्यूहरचना आणि पाहिली तर अनेक असे इच्छुक उमेदवार आहेत, तर पक्षाने तुम्हाला तिकीट द्यावं असं का? पक्षाने मला तिकीट दिलं किंवा नाही दिलं असं काही नाही. मी काम तर पक्षाचं करीतच राहणार दादा. 30 वर्षामध्ये मला 2 वेळा संधी आली होती, पण काही कारणास्तव मला नाही भेटलं तिकीट. असं नाही का मला भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिलं मगच मी पक्षाचं काम करीन. आत्तापर्यंत पक्षाची कामं मी नगरसेवक नसताना पण वार्डमध्ये तुम्ही जाऊन बघा, जसं का गटारावरची झाकणे, कुठं खड्डे, कुठं काय, मी स्वतः नगरपालिकेत जाऊन स्वतः लेटर देऊन त्यांच्याशी भांडून सगळं करून मी स्वतः कामं करून घेते. मग आता ताई सांगा की आपल्याला पक्षाने तिकीट दिलं, आपण नगरसेवक म्हणून निवडून आलात, तर काय अशा समस्या आहेत आणि तुम्ही काय महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी काय करणार?
ज्येष्ठ नागरिकांसाठी जसं नाना नानी पार्क आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड आहे, इथं रस्त्याची दुरावस्था, जसं गटारावरची झाकणं किती नाही आहे. तुम्हाला सांगते पाण्याची दुरावस्था, पाणी असूनही येत नाही दादा. 8 दिवस फक्त पाणी येतं का 4 दिवस पाणी गायब होतं. मला सांगा 8-8 15-15 दिवसांनी कुठं पाईप फुटतात असे आणि कुठं काय होतं सांगा ना. आता मुंबईसारखी एवढी मोठी महानगरी आहे, तिकडं पाईप फुटत नाही ना आपल्याकडेच का पाईप फुटतात. हे टँकर लॉबी कुठून आली? ही टँकर लॉबी सांगा ना. 30 वर्ष झालं आम्ही इथं राहतोय. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे पाईपलाईनचं जे दुरावस्था होते किंवा पाईपलाईन तुटली जाते हे टँकर लॉबीचं कारस्थान आहे. ते काही पण असू दे, ते वरच्या लेवलचं आहे दादा. मी आता ते सांगू शकत नाही, पण लोकांना सगळ्यांना माहिती आहे का इथं टँकर का येतात, पाणी 4 दिवस गायब का होतं आणि पाईप का फुटतात हे सगळ्यांना माहिती आहे लोकांना. लोक काय आता पहिल्यासारखी अडाणी राहिली नाही. लोकांना माहिती आहे इथं काय चाललंय ते. सुज्ञ मतदारांना किंवा तरुणांना ताई काय आवाहन कराल तुम्हाला आणि भारतीय जनता पार्टी पक्षाला भरघोस मतदान करण्यासाठी? मला फक्त लोकांना एवढंच सांगायचं आहे का 25 वर्ष तुम्ही संधी त्यांना दिली ना, तर हा तुम्ही विकास पाहिलेला आहे दादा. इथं एकही गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल नाही, एक गव्हर्नमेंटची शाळा नाही, इथं काही सुद्धा नाही. आजारी माणूस जर सिरियस झाला ना तर मुंबईला नेतपर्यंत तो माणूस कधी कधी दगावतो. हां, मला सांगा 25 वर्ष तुम्ही खासदार असू, आमदार असू, नगरसेवक असू, सगळं काय होतं. मग एकही तुम्ही असं ठोक असं लोकांपर्यंत तुम्ही हॉस्पिटल म्हणा किंवा शाळा. आता गोरगरिबांचे ह्या शाळा सगळं प्रायव्हेटीकरण आहे ना दादा. फी भरायला काय सगळ्यांना परवडतं का सांगा मला. नेमकं मतदारांना तुम्हाला निवडून द्या. मला फक्त मतदारांना एवढंच सांगायचंय का एकदा फक्त आम्हाला संधी द्या. आमचे खासदार आमदार एकदा फक्त महानगरपालिकेमध्ये आम्हाला संधी द्या. 5 वर्ष जर आमच्याकडून कामं नाही झाली परत आम्ही मतं मागायला तुमच्याकडे येणार नाही. फक्त एकदा संधी द्या आम्हाला, बहुमताने निवडून द्या आणि तुमचं काम आमची बघा आणि नंतर आम्हाला दुसऱ्या वेळेला संधी द्या पाहिजे तर. नमस्कार. चव्हाणताईंचं म्हणणं आहे की एकदा 5 वर्ष आम्हाला संधी द्या आणि आम्ही जर काम नाही केलं तर पुढच्या 5 वर्षानंतर मतं तुमच्याकडे मागायला येणार नाही आणि संधी दिला तर संधीचं सोनं करू. ज्येष्ठ नागरिकांपासून महिलांपासून ज्या काही समस्या आहेत ते मार्गी लावू आणि काम करू. जो मला एवढा 35-40 वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभव प्रणाला लावू आणि महानगरपालिकेमध्ये आम्हाला भाजपचं विजयी रथ हा जसं परिवर्तन झालं आहे तो दौडायचा आहे आणि मला पण प्रचंड बहुमताने वार्ड क्रमांक 14 म्हणून प्रभाग जो 14 आहे त्या प्रभाग 14 मधून निवडून दिलात तर मी तुमची ऋणी राहीन आणि तुमची कामं करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.